श्रीराम नमस्कार. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा एवढ्यासाठी की हिंदू ओ जागो या सदरामध्ये आज तिसरा भाग थोडासा बोलावा असा मनामध्ये विचार आला की बोलावा का नाही बोलावा. काय असतं, आपण सुरुवात करतो पण ती सुरुवात केल्यानंतर आपल्याला प्रतिसाद पण तसाच हवा. आणि काल मला तर इतका छान प्रतिसाद मिळाला, चक्क 6-7 जणांचा फोन आला की वा 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 सुंदर, हिंदीमध्ये पण झालं पण मराठीतच करा. म्हणून आज मराठीत सुरुवात केला. आपण आपली मातृभाषा मराठीत असावी म्हणून मराठी करा. म्हणजे अजून आपण भारताची हिंदी बोलतो हे स्वीकारणं नाही. पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला काही त्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे. म्हटलं मराठी तर मराठी. पण मला ज्या काही टिप्पणी आल्या, म्हणजे आपण म्हणतो ना कमेंट्स, तर त्या खूप मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की काय आपण खरंच हिंदू लोक इतक्या छानपैकी एखादी गोष्ट जर आपल्यासमोर आली ना तर किती पटकन स्वीकारतो आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देतो. मला पहिली प्रतिक्रिया आली माझ्याच मित्राची आली. अरे तू काल पठाणी घातली होतीस. म्हटलं हो. तू खरेदी केलीस, म्हणजे एवढा फक्त व्हिडिओसाठी तू पठाणी खरेदी केलीस, पण भारी यार, मस्त वाटलं. म्हटलं बरं ठीक आहे बाबा. दुसऱ्याची आली, म्हणजे आमच्याकडे घंटा आहे पण त्याचा आवाज येत नाही, खूप बारीक आवाज येतो. म्हटलं बरं. आणि तिसरी प्रतिक्रिया आली, शंका आहे पण तो काय झालं, मुलाच्या हातनं पडला होता ना तेव्हापासून हा वाजतच नाही. मग काय करू. हा तिसरी आली. चौथी आली, आमच्या पूजेतला शंका आहे पण तो वाजत नाही. मी वाजवून बघितला, तुमचं हे ऐकलं लगेच, पण तो वाजत नाही. पाचवी आली की नाही हो, काय होतं संध्याकाळी यायला उशीर होतो आणि हल्ली पाऊस पण पडतो, तर संध्याकाळी 7ची वेळ गाठता येत नाही आणि मग नंतर स्वयंपाक करण्यात वेळ जातो आणि मग परत तुम्हाला माहितीच आहे की दिवसभर दमणूक होते आणि मग लक्षात राहत नाही. म्हटलं बरं. 8वी प्रतिक्रिया आली की शंख डाव्या बाजूचा घ्यावा का उजव्या बाजूचा घ्यावा. ही 8वी प्रतिक्रिया आली. आणि 9वी प्रतिक्रिया अशी आली, ती तर मला खूप म्हणजे मनाची आनंद द्यावं, मी हसावं का रडावं अशीच होती की एवढं आपण करून काही होणार आहे का. म्हणजे आपण तसं म्हणतो पण काही गोष्टी होणार आहेत का. म्हणून मी काय केलं आहे, हल्ली डोक्याला त्रास नको म्हणून न्यूजचे चॅनल बघणंच बंद केलं आहे. ही प्रतिक्रिया, ही सगळ्यात मला छान प्रतिक्रिया वाटली. कारण पळून कसं जावं, परिस्थिती आपल्या घरापर्यंत नाही. अजून एका ताईंची आली, बरं झालं मला एकच मुलगा आहे आणि तो कॅनडाला शिकतो, आपल्या इथं शिकत नाही, नाही तर फारच अवघड होतो. म्हटलं अगदी बरोबर आहे, पण कॅनडाला काय करतो. कॅनडाला तिथं सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तिथं जातो की नाही. अहो तेवढं ते काय शनिवार रविवार विरंगुळा असतो ना. मग तिथं आता आपल्या इथं काय तिथं मंदिरं नाहीत, तर तो तरी काय करणार. म्हणजे ते सगळ्यांना नाही म्हणता येत नाही ना. सगळ्या समाजामध्ये तिथल्या लोकांमध्ये राहायचं म्हटल्यावर थोडंसं त्याच्यामध्ये जातं. पण म्हटलं हो का, मग त्याचे मित्र कोण आहेत. नाही नाही, भारतीय आहेत ना. जो राहतो ना तो भारतीयांच्या विभागातच राहतो, पण सगळ्यांना शेवटी काय आहो वय असतं ना. म्हटलं अगदी बरोबर आहे, तुमची काहीच चूक नाही आहे. हे सर्व दुर्दैव आहे. आपण आपल्या मुलांना, मी आज प्रभात रोडला सुद्धा बघतो, मध्ये एका आजोबांची भेट झाली. माझ्याकडं एका कामासाठी आजोबा आले होते. म्हणले मुलगा तिकडं असतो, आजोबांचं वय 70 आहे, कीबोर्ड रिपेअर करण्यासाठी आले होते. म्हटलं आजोबा मी करून देईन तुम्हाला. ते म्हणले मुलाला मी आधी खर्च विचारतो. म्हटलं ठीक आहे, कधी सांगाल, दुपारी सांगाल. ते म्हणजे नाही, ते झोपलेला असेल. म्हटलं ठीक आहे. मला वाटलं तो पुण्यातच आहे, नाईट शिफ्ट करतो वगैरे. ते म्हणले नाही, तो अमेरिकेत असतो. म्हटलं बरं. मग म्हटलं झालं काय विरंगुळा नाही हो. आता मुलाला तिकडं जाऊन म्हणले 16 वर्ष झाली, त्याला तिकडं काय ते ग्रीन व्हिसा का काहीतरी मिळतं, तो तिकडंच गेला आहे. म्हटलं हो का, मग तुम्ही नाही गेलात का. म्हणजे नाही नाही, मी आणि ही इथंच राहतो. आणि काय आता मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं ना, सह्याद्रीचं हे आलेलं आहे, 2,500 रुपयाची मेंबरशिप घेतलेली आहे. काही लागली तर डॉक्टर आपला चारू ओळखीचा आहे, तर तो येऊन घरी काय डॉक्टरना पाठवतो काय याच्यामध्ये. म्हटलं बरं आजोबा, मग दिवसभर काय करता. आणि काही नाही, मग आपलं काहीतरी गॅलरीत येऊन बसायचं किंवा काय बागकाम करायचा किंवा याच्या. म्हटलं किती फुलं बागकामामध्ये, म्हटलं कुठली कुठली झाडं लावली आहेत.
हे झाडं अशी काही नाही त्याच्यामध्ये. आणि काय सांग माहिती का, म्हणजे झाडांना किती पाणी घाला, कितीही प्रेम लावा, फुलंच येत नाहीत. म्हटलं कशी येणार आजोबा. मन विषण्ण जिथं असतं ना, तिथं त्या झाडांनाही भावना आहेत, त्यांना कळतं की कुठल्या भावनेने ही व्यक्ती पाणी घालते आहे. म्हणजे नाही हो, असं काही नसतं. तुम्हाला सांगू का, काहीही नसतं. आम्ही आमच्या मुलावर उत्तम संस्कार केले, त्याला छानपैकी शिकवलं. तो म्हटला बाबा इथं काही इंडियामध्ये काही व्हायचं नाही, मी तिकडं जातो, इथं मी जे काही 5 वर्षात कमवीन ते तिथं मी 1 वर्षात कमवू शकतो. म्हटलं बाबा जा, काही प्रॉब्लेम नाही. काय करायचं आहे. म्हटलं तुम्ही काय करत होतात. म्हणजे मी टाटा मोटर्समध्ये होतो. म्हटलं बरं मग तुम्ही नाही का, मलाही म्हणे एकदा कंपनीकडनं संधी आली होती, पण म्हणे मी नाकारली. काय तिकडचं म्हणे खाणं नाही, काही नाही, म्हणजे नुसताच ब्रेड खायचा. आणि ते काय मी काय म्हणे नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळं काही म्हणजे माझं काही ते जमत नाही, मग पोटाचा त्रास व्हायला लागला वगैरे असं त्याच्यात झालं. म्हटलं जाऊ दे म्हणून. म्हटलं मग हे त्रास तुमच्या मुलाला होत नाहीत. कॅनडाला सगळं भारतीय जेवण वगैरे मिळतं. नाही आता काय आहे, कुठंतरी म्हणे ॲडजस्ट करायलाच पाहिजे ना. म्हटलं बरोबर आहे. म्हटलं काका तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटमध्ये होतात. टाटा मोटर्समध्ये. पण मी मोल्डिंग डिपार्टमेंटमध्ये होतो. जे रूफटॉप बनवलं जातं ना, ते मी माझ्या सेक्शनला होतो मी, की ते व्यवस्थित झालं आहे की नाही. म्हटलं मग काका मला एकदा सांगता की ते रूफटॉप बनवल्यावरती परत ते मूळ पदावर आणता येतं का. त्यामुळे कसं आणता येईल एकदा मोल्ड दिल्यावर. मग म्हटलं एकदा मुलगा तिकडं तुम्ही सोडलं, मुलाला विचारलं का परत येणार आहेत का, कोण अजून तुम्हाला दुसरा मुलगा मुलगी आहे का. म्हणजे नाही हो, एकुलता एकच आहे तिकडं. लग्न. म्हटलं लग्न झालं आहे. म्हणे हो लग्न झालं आहे तिकडंच. लग्न त्यांनी जुळवलं, तिकडं केले, तिथनं फोटो काढले. आम्ही इथं लाईव्ह याच्यावरती हे झालो, कारण आम्ही जाणार कसं, उगाच त्याला खर्च कशाला त्याच्या. म्हटलं बरं अगदी खरं आहे. मग आणि म्हटलं काकू काय करतात. नाही काकीही काही नाही, ती बसली आहे सध्या. म्हटलं कोणाशी बोलणं, काही संवाद किंवा काही नाही. म्हणजे मस्त छानपैकी बंगला आहे गरवारे शाळेच्या इथं. आम्ही आपले दोघंही नवरा बायको गच्चीमध्ये करतो. म्हटलं काका राग नका मानून घेऊ, पण आज ना उद्या जर ह्याच्यातलं कोणी कमी जास्त झालं, एक राहिलं, तर त्यांनी काय करायचं, मुलाकडे जायचं. ह्या प्रश्नावरती त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. मित्रांनो सांगायचा प्रयत्न असं करतोय. आज दुर्दैव आहे, हिंदू ब्राह्मण समाज आपल्या मुलांना शिकवून विदेशी पाठवत आहेत. आज आपण लहानपणापासून जिथं राहिलो, आपला पुणे शहर, आपला भारत देश हा अतिशय घाणेरडा देश आहे. आणि तिकडं उत्तम सगळं आहे, सगळी क्लीन सिटी आहे, सगळं स्वच्छ आहे. पण आपण हा कधी विचार करतो की तिकडचा क्लीननेस किंवा तिकडं स्वच्छता कोणी केली, तर तिथल्या माणसांनी केली. आपण करतो का इथल्या आपल्या आजूबाजूला जर कोणी काही टाकला कागद, तर आपण असं म्हणतो त्यांनी टाकला आहे, तर आपण उचलून कचरापेटीत टाका. आपण म्हणतो नाही काय नालायक माणूस आहे, कागद टाकला. आपण नावं ठेवून जातो. अहो आपण हिंदू आहोत, हे लक्षात घ्या. हे मतदान जे झाली आहेत ना, आज आपल्याला हे जे काही आपण हा विषय चालू केला आहे, आज आपल्याला जागरूकता आली आहे. ही कशासाठी आली आहे किंवा कशासाठी हे करतो आहे, की आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे. मध्ये एकदा झालं 1.5 वर्ष वगैरे असेल, कामानिमित्त मी बाणेरला गेलो होतो आणि तिथनं घरी चाललो होतो. आणि रेंजिलमध्ये एक बार रेस्टॉरंट आहे, त्याच्या बाहेर मला एकाचा फोन आला, म्हणून फोन घेण्यासाठी बाजूला थांबलो. तिथं एक सिगरेटचं दुकान होतं आणि एक मुलगी दिसायला अगदी कळत होती की ही कोकणस्थ आहे. आणि ती तिथं माझ्या इथंच येऊन उभी राहिली आणि छानपैकी मस्तपैकी सिगरेट तोंडात टाकून पेटवत होती. माझा फोन झाला आणि म्हटलं ताई एक बोलू का. ती म्हटली सॉरी. म्हटलं एक बोलू का. ती म्हटली येस प्लीज. म्हटलं तुम्ही सिगरेट का आवडताय. तर तिला कदाचित कळलं नसेल पहिल्यांदा. म्हटलं माझं नाव बापट. म्हटलं तुम्ही सिगरेट का आवडताय, तुमचं वय किती. मला त्या मुलीने सांगितलं माइंड युअर लँग्वेज अँड हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, जस्ट गेट लॉस. 1-2 माणसं तिथं जाणारी पानपट्टीवाला अगदी तिच्या मदतीला आले, कारण एकतर सुंदर मुलगी, ब्राह्मणाची मुलगी, आणि असं बोलत म्हटल्यानंतर त्यांच्या धार्जिन मुलगी, त्याचा व्यवसाय, तो येणारच. मला म्हटलं हो काका छेड काढता का. म्हटलं छेड नाही काढत आहे, माझ्या मुलीसारखी आहे, तुम्ही निदान विचार तरी करायला पाहिजे. दुसरा मुलगा म्हटला का रे थेरड्या, लाज वाटते का.
म्हटलं नाही वाटत, कारण म्हटलं त्या मुलीचं जे सिगरेट पितोय ना ते तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. म्हणजे जाणार आहे, तुला काय करायचं आहे तू बघ. आणि खरंच आहे, मी गाडीला स्टार्टर मारला आणि मी तिथनं निघालो. पण मन इतकं वाईट दुःखी झालं की त्या मुलीच्या आईवडिलांचं लक्ष नाही. मग मी असं ठरवलं की असा किती सुंदर मुलं पण फसवतात ना आईवडिलांना. घरी जायचं. माझा एक तर ओळखीचा जण होता, त्याचा मुलगा दारू प्यायचा, त्याला कळलंच नाही. अरे म्हटलं मूर्खा, तुला कळत नाही दारू पितोय. तो मुलगा इतका हुशार होता, वडील दारू प्यायला बसले कीच हा प्यायचा. म्हणजे एक कोणाच्या तोंडाचा वास लागतो किंवा कोणाच्या तोंडाचा वास येतो हे कळायचंच नाही. किती हुशारी कोणाकडनं आली? बाळकडू, घरातनं झाली. कारण वडीलच जेव्हा मुलासमोर दारू प्यायला लागले तर आपण काय संस्कार करणार? बाकीचं काय, पाश्चात्य देशामध्ये सगळं रेडीमेडच आहे. तुम्ही फक्त एवढं करा, तुम्हाला व्हिसा लगेच मिळेल. जेवढे व्यसनी तेवढं लगेच आहे. मध्ये कुठल्या तरी पबवर म्हणे छापा घातला, 12 मुस्लिम मुलं पकडली, त्याच्यामध्ये 12 हिंदू मुली पकडल्या. लव जिहाद. मला त्यांना दोष द्यायचाच नाही आहे. मी परत सांगतो, मी जातीपाती करणारा नाही आहे. कित्येक तरी मुस्लिम माझे मित्र आहेत, मी त्यांच्याकडे जातो, त्यांना अगदी त्यांच्या ईदला वगैरे शुभेच्छा देतो, तेही मला देतात. माझं एवढंच आहे की त्यांनी जसं त्यांच्या धर्माला जागून त्यांच्या घरातल्या मुलांना, त्यांच्या बायकांना जी सवय लावली आहे ना, ती आपण पण लावायला पाहिजे. मला मध्ये सुद्धा 4-5 दिवसापूर्वी पुण्यात टेम्परेचर इतकं वाढलं होतं, 42-43 होते. आणि कॅम्पमधनं जाताना मी बघितलं की दोघी जणींनी बुरखा घातला होता. किती म्हणजे कट्टर असावं ना. घेण्यासारखी गोष्ट आहे, त्यांना नावं ठेवण्यासारखी गोष्ट नाही आहे, त्यांच्याकडनं घेण्यासारखी आहे. हे आपलं घेतलं आहे आणि आपल्यावरच आज उलटतं आहे. कट्टरता अशी असावी, सावरकरांनी अगोदरच सांगितलं आहे, नुसतं हिंदू म्हणू नका, जागा. आणि त्यांनी तिथं भेदभावच मिटवला. आपण जातीपाती करत बसलो. त्यांनी गंमत म्हणजे मला सावरकरांचं एक उदाहरण कायम आठवतं की छान उदाहरण आहे की त्यांना शेजारच्या घरातले त्यांनी एकदा मेहून म्हणून सावरकरांना आणि त्यांच्या पत्नीनं बोलवलं. आणि सावरकरांनी त्यांना अड घातली की माझ्याबरोबर अजून एक मेहून येणार, चालेल का? शेजारचे म्हटले त्यात काय हरकत आहे, अजून एक मेहून आहे, 2 माणसांनी आमचं काय अगदी अन्न काही जड होत नाही आहे. ते म्हणले ठीक आहे, हरकत नाही. मग नंतर शब्द फिरवू नका म्हटले हरकत नाही. सावरकर घेऊन गेले. त्या माणसानं बघितल्यावर अहो म्हणले, ती बाई पहिल्यांदा आत गेली, अहो जरा बाहेर या, बघा सावरकरांबरोबर कोण आलंय. एका खालच्या जातीचा माणूस आणि त्याची बायको सावरकर आणि त्यांच्या पत्नीबरोबर मेहून म्हणून जेवायला आली होती. अहो ते म्हटले सावरकर काय करताय, हे ह्यांना कशाला आत घेताय? ते म्हटले मी आधीच सांगितलं होतं, मी जे येणार ते माझ्याबरोबर एक उत्तम व्यक्तिमत्व घेऊन येणार. तुम्ही जातीपात करू नका. प्रत्येकाला सम अधिकार आहे, प्रत्येकाला सर्वांना अधिकार सारखा आहे. पण जेव्हा तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळेपण करायला लागाल तेव्हा समाजाला ते डईजड होईल. आज आपण आरक्षण हा मुद्दा म्हणतोय. ब्राह्मणांना आरक्षण अजूनपर्यंत तरी कुठं आलेला कोणी पुढे मी बघितलंच नाही आहे. एकही जण नाही की ब्राह्मणांना आरक्षण द्या. पण तो अगदी म्हणजे अशी मिशी करून सांगतात कोणीही काही असो, शेवटचा निर्णय ब्राह्मणच घेतो. अरे मूर्खांनो, मग तुम्हाला जे प्रिस्क्राईब केले जातात ना दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावर मरणारच तुम्ही. कारण तुमचं अस्तित्वच तुम्ही दाखवतच नाही. मी असं परत लक्षात घ्या, जाती धर्म मी करत नाही आहे, पण कुठंतरी आपण आहोत याचं दाखवणं गरजेचं असतं. ते जर तुम्ही दाखवलंच नाहीत तर समोरचा फायदा घेतल्याशिवाय राहणारच नाही. इतकी सोपी पद्धत आहे. आणि त्यांनी का नाही घ्यावाच. मी असतो तरी घेतला असता की हा नाही करत आहे तर मी करतो. तसं करा, सुरुवात तरी करा. काल मी म्हटलं होतं संध्याकाळी 7 वाजता झालं की मला कळवा. 3 जणांचा फोन आला, आम्ही केलं, हे बघा व्हिडिओ पाठवला. म्हटलं घंटा वाजवलीत का व्हिडिओ शूटिंग केलं? शूटिंग करायला सांगितलं होतं. 1 दिवस पाठवाल, रोज पाठवाल का म्हटलं 7 वाजता?
आज भाग ऐकलात म्हणून तुम्ही केलं, पण हे आपल्या जीवनामध्ये ही सवय हवी. आणि फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका, इतरांनाही द्या, इतरांनाही सांगा. पण आपण वाढावं काही नाही. आपण म्हणतो ना की प्रसाद जो आहे ना, की आपण एवढा घास खावा आणि मी इतरच्याने एवढंसं द्यावं. गंमत आहे की आपण विचार काय करतो, फक्त स्वार्थ. मग सावरकरांनी तेव्हा काय केलं, ते जेवले नाहीत, उठून आले. ते म्हणले मला जमणार नाही, यांना बरोबर बसवलं तरच मी जेवीन. मग ते म्हणले ठीक आहे जाऊ दे. मग त्यांना इतर जातीतल्या लोकांना लोक मंदिरामध्ये येऊ देईनात, की यांना नाही मंदिरामध्ये. सावरकरांनी मंदिर बांधलं, गावाचं मंदिर बांधलं आणि एका महाराजा हस्ते त्याचं पूजा केली, स्थापना केली. सावरकरांनी कधीही जातीभेद केला नाही. माणूस पाहिला, तुम्ही परत सांगतो, माणूस पहा, ज्याच्यात उत्तम आहे ना ते तुम्ही घ्या हो. इतर समाजाच्या लोकांना नावं ठेवू नका. उत्तर प्रदेशमध्ये सीट गेली, मतदान झालं का, जागले मिठाला. आपल्या धर्माचा आपण पडून जाऊ, आपला इथं संबंध वाट लागेल. दिसतंच आहेत, आपल्या सगळ्या बापांच्या सगळ्या कबरी बांधल्या आहेत, सगळं त्यांची अवस्था सगळी हे केली बुलडोजर चालून योगी महाराजांनी. आपलंही तसंच होऊ शकतं. ही तर पावती आहे. पेटवणारे आपलेच आहेत, दुसऱ्या पक्षातले. सायकलवर जातात का कंदिलावर जातात माहीत नाही. की यांना करा, तुम्हाला जर जागृत अवस्थेत राहायचं असेल, तुम्हाला तुमची जातपात टिकवायची असेल तर तुम्ही आम्हाला मतदान करा. गठ्ठ्याने आली, खायचं कोणाचं आणि दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन त्याच्यासाठी काम करायचं. ही आपली नीती. आपण कधी सांभाळणार, आपण कधी करणार. काल मला खूप त्याच्यामध्ये 1-2 जणांचे SMS मी वाचले. आता पराभव झाला, मग आता पराभव पण कसा आहे, पराभव पण तुम्हाला सहजपणे स्वीकारता यायला पाहिजे, असंच स्वीकारता यायला पाहिजे. सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या, पण जो राजा आहे त्या राजाने, मोदींनी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. का दिली नाही, देऊ शकत नव्हते, कारण सनातन धर्म पाळणारी व्यक्तिमत्व जे असतं ना ते कधीही प्रतिक्रिया देत नाही. कारण भगवंताने लिहून ठेवलेलं आहे की ज्या वेळी अन्याय होईल त्यावेळी तू प्रतिक्रिया, तू बोलू नको, ते त्याच्या पुढचं काम मी करीन. पण केव्हा, तू बोलायचं थांबलं असतं. आज मोदी बोलत नाही आहेत. 4 जून नंतर आज तारीख बघा किती आहे, 3 दिवस होऊन गेलेले आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मंत्रिमंडळाची स्थापना करून काम करायला सुरुवात करीन असं सांगितलेलं आहे. मग आत्ता गणित जे असतात नाही बाकीचे हे बाहेर येतात आणि मग ते प्रत्येकजण भुंकणं चालू होतं. यांनी असं केलं, यांनी असा केला, यांनी असा फ्रॉड केला, यांनी हे करप्शन केलं, त्यांनी ते केलं. आणि किती दुर्दैव आहे, आपल्याच महाराष्ट्रातला एक जण काल जाऊन त्यांना मिळाला. म्हणजे हे दुर्दैव आहे, लक्षात घ्या. जातीपात करू नका, जातीयवाद करू नका. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. मराठ्यांनी सुद्धा, शिवाजी महाराजांनी कधीच जातीपात केला नाही. त्यांच्याही दरबारी सर्व जाती धर्माचे लोक होते. ते हिंदू म्हणून होते, हिंदू मराठा म्हणून होते. तिथं जात नव्हती, तिथं एकच धर्म होता, तो म्हणजे हिंदू. पण आपण त्याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण आणलं. कोणी आणलं आता सांगायची गरजच नाही. कोण कुठनं बसून, कोणी मानसिक भोगतंय, कोणी शारीरिक भोगतंय. पण शारीरिक भोग असून सुद्धा माणसं काही वयामध्ये उभी असतात. खरंच मानलं पाहिजे, घेण्यासारखा गुण आहे. माणसाला ताप आला, थोडंसं जरी खोकला आला ना तर माणूस 2 दिवस रजा टाकून घरी झोपतो. पण काही जण असं असतात, असाध्य आजार होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी करोनासारख्या साथीमध्ये फाईल घेऊन बाहेर पडतात. तो घेण्यासारखा गुण आहे. यशस्वी व्हायला काही उगाचच नाही होत. वाईट गोष्टीत सुद्धा जो यशस्वी होतो त्याच्या पाठीमागं सुद्धा कुठंतरी श्रम असतात ना. पण ते श्रम आपण सुद्धा करू शकतो. पण आम्ही नाही, आम्ही नुसतीच नावं ठेवणार. बघा ह्या वयात सुद्धा काय एवढं झालं आहे, कधी राहील कधी जाईल सांगता येत नाही. आणि अजून इच्छा गेली नाही, का जाईल हो? उमेद आहे आतमध्ये. ती पेटलेली ज्योत आहे, ती तुमच्यात पेटवा ना. तुमच्यात का नाही पेटते? तुम्ही बाहेर का नाही येते? तुम्ही बाहेर का नाही बोलते? गुपचूपपणे सगळ्या गोष्टी करत असतात. मांसाहाराच्या दुकानामध्ये माझं तर 2-3 मित्र ओळखीचे आहेत, व्यावसायिक आहेत.
सगळ्यात म्हणतात बापट जास्त मांसाहार ब्राह्मणाची माणसं करतात. म्हटलं छान आहे, चांगलं आहे, आनंद आहे, तुझा धंदा होतोय ना. म्हटलं होतोय माझा धंदा, पण तुमच्यात चालतं. म्हटलं तू विकणं बंद कर. तू जर आम्हाला एवढं मला काकुळतीने का नक्की विचारतोयस? विकायचं म्हणून विचारतोयस का माझी हेटाळणी करतोयस? मग तुला जर वाटत असेल त्याच्यात हे करू, पण नाही. म्हणजे आपणच आपला धर्म बुडवतो. मंजुच्या दिवशी फक्त अगदी गुरुजींकडनं त्या आपल्या बटूकडनं मुलाकडनं संध्या करून घ्यायची, त्याचे फोटो काढायचे, अल्बम करायचे, 3D 4D 6D सगळ्यांना दाखवायचं, सजायचं, नटायचं. ती संध्या कधी कधी मुलाकडनं नंतर म्हणून घेतलीत. त्याला सांगितलेत की बाळा रे, सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर संध्या करायची आणि मग दिनचर्या सुरू करायची. आहे कोणाच्या गाळ्यामध्ये जाणवं? आपण बोलतो किती पदरी असा वयसुद्धा माहीत नसतं. संध्या कोणी करतं? लंगोटच माहीत नाही. कुठं मिळतात? ऑनलाईन मागवू का? म्हणजे बघा, ज्या गोष्टी आपण परिधान करायला पाहिजेत त्या नष्ट झालेल्या आहेत. आज संध्येची पळी कशी असते हे लोकांना माहीत नाही. चमच्याने केलं तर चालेल का? अहो तुम्ही कशानेही करा. लग्न किंवा मुंज झालेली आहे ना, म्हणजे मुंज झाली म्हणजे पळीभांडा असेलच घरात. याचा अर्थ असा झाला की तुम्ही ते नंतर कुठल्या तरी कोपऱ्यात टाकलं आणि त्याला हातच केला नाही. मग मुलाला 4 दिवस सांगायचं की बाबा ते वागणं, हरणाचं कातडं हे केलेलं परिधान केलेलं जानवं हे कर. आणि मग नंतर झालं, काही दिवसांनी झालं, केस उगवले की छान संपलं सगळं. एकदाची मुंज झाली, त्या कुलदेवतेला टाकलं की मग सगळं संपलं. असं सगळं होतं. पण तसं नाही चालत आहोत. आपण आपले संस्कार विसरता कामा नये. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. किती जण म्हणतात सकाळी सकाळी उठलं की स्वामी आजचा दिवस चांगला जाऊ दे, माझं BP कमी होऊ दे, माझी साखर कमी होऊ दे, मला कुठलाही त्रास नको होऊ दे, आज माझ्या मुलाची परीक्षा आहे, त्याला पेपर सोपा येऊ दे, त्याला इन्स्ट्रक्टर सोपा येऊ दे, आज असं होऊ दे, आज तसं होऊ दे, आज मला अर्जंट कामासाठी जायचं आहे, आज पाऊस पडू नये. फक्त स्वार्थ, परमार्थ नाहीच. दुसऱ्याचा विचारच नाही. कधी आपण सुधारणार आणि कधी आपण या समाज व्यवस्थेमध्ये आपलं स्थान उत्पन्न करणार? आपण कधीच करत नाही हो. म्हणून बाहेरची लोक फायदा घेतात. दुबईसारख्या ठिकाणी 4 दिवस रामनामाच्या जपासाठी काय सप्ताह जो होता त्याच्यासाठी दुबई बंद केली, सुट्टी दिली. म्हणजे आपला हिंदू धर्म बाहेरची लोक मुस्लिम कंट्री स्वीकारायला लागली आहे. अरे याचं तरी भान ठेवा. आज जर्मनमध्ये लोक आपल्या भाषा शिकतात. इथं येऊन त्याच्यामध्ये आपण फक्त हे बघा, जर्मनीच्या मुलींनी साडी घातली, किती छान आहे नाही का? माझा पण असा घ्यायचा विचार होता. आपण फक्त इथं, दुर्दैव आहे. आपले ड्रेस, आपली वस्त्र ते परिधान करायला लागलेत कारण त्याला त्याचं महत्त्व कळालं आहे. आणि आपण जीन, आईच जर जीन फक्त शॉर्टमध्ये जर घरात वावरत असेल तर त्या मुलींनी मग ती जीनही नाही घातली तर तिला बोलता कामा नये, कारण तुम्ही लहानपणापासून तिला तेच दाखवलंय. मातृत्वाचं कधी दूध तिला पाजलंय? पण नाही. आमची फिगर बदलेल. थोडंसं तुम्हाला वाटेल की जास्त बोलतंय, पण जे सत्य आहे तेच सांगत आहे. मग ज्या आईनी स्वतःला छातीला त्या बाळाला लावलंच नाही, त्या बाळाला आईबद्दल ओढ कशी वाटेल? तो जाणारच ना अमेरिकेला आणि इकडं आणि तिकडं. तुम्ही हातातच त्याच्या लहानपणापासून कष्टही जाणीवच दिली नाही आहे, संस्कारच दिली नाही आहे. आता आम्ही कशी करायची संध्या? मग लगेच डाउनलोड. पण संध्या होते का? मग आम्हाला वेळच नसतो. सकाळी 7:30ची शाळा असते हो, रात्री उशिरापर्यंत अभ्यास चालतो, मग सकाळी उठतो. कारण तुम्हाला त्यांनी पहिल्या 5मध्ये यायची अपेक्षा. माझा मुलगा पहिल्या 4थ्या 5व्यामध्येच आला पाहिजे. मी इंजिनियर आहे, त्यांनी इंजिनियरच व्हायला पाहिजे. त्याच्या काही अपेक्षाच नाही. आम्ही जे शिक्का मारू तेच त्यांनी व्हायला पाहिजे, ही आपली अपेक्षा. यांनी तुम्ही काही साध्य करणार नाही आहात. त्याला साध्य करू दे. तुम्ही तुमचे जे विचार आणि आपण जे चाललेले संस्कार आहेत ना, ते तुम्ही तुमच्या घरात तुम्ही जर आईबापांनी रुजवले तर ते मुलांना कळणार आहेत. आईबापच बसले नाहीत एका जागी, जर देवाला जर आईबापच बसले तर मुलगा काय म्हणेल? ठीक आहे, आईबाबा बसलेत, आपण बघू. आज 1 मिनिटं बसेल, उद्या 2 मिनिटं बसेल, 8 दिवसांनी 5 मिनिटं बसेल आणि 6व्या दिवशी कानावर पडून त्याच्या ऐकायला लागेल.
अहो अमिताभ बच्चन एवढ्या मरणाच्या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी प्रार्थना करून त्यातनं बाहेर आला, म्हणजे प्रार्थनेला महत्त्व आहे ना. मुलांचे गाणी पिक्चरची एका दिवसात पाठ होतात, आश्चर्य. पण आपला गायत्री मंत्र पाठ होत नाही. नाही हो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. कमाल आहे. आई वडिलांनाच माहीत नाही, कारण वेळ नाही. आणि वेळ नाही ना, मग तुम्ही शेवटी हॉस्पिटलमध्ये परमेश्वर सांगतो काही दिवस जरा ICUमध्ये किंवा व्हेंटिलेटरवर राहा, म्हणजे तुझा जीवनपट दाखवतो. तू काय करायला पाहिजे होतंस आणि काय केलंस. आज तुम्हाला वाटेल ही काहीतरी अशी फालतू बडबड आहे, वाटू दे, मला काही त्याचं वाटत नाही आहे. पण त्यातलं लाख माणसातल्या एका माणसानं जरी घेतलं ना तरी मला आनंद आहे. तुमच्या घरापासून सुरुवात करा. ती जर सुरुवात केली नाही तर नंतर गंभीर परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवा. घरापर्यंत आलेल्या गोष्टी, आपली मुलगी कुठं जाते, काय जाते, आहेत ना, लोकेशन ट्रेसिंग आहेत ना. मग जर चोरीमारी नसेल, जर मुलगी किंवा मुलगा तेवढा प्रामाणिक असेल तर घ्या लोकेशन तुम्ही हे करून. कळलं तर पाहिजे ना आपली मुलं. आणि मुळामध्ये सातच्या आत घरात हा हिंदू धर्माचा रिवाज आहे. मग सातच्या आत घरात मूल असो मुलगी असो यायलाच पाहिजे. हा जर तुम्ही स्वतः बापच पाळत नाही, संध्याकाळी येऊन बाहेर येऊन फिरून मित्रांबरोबर बारमध्ये बसून जर घरी येत असेल तर मुलगा काय करणार, तेच करणार. मग त्याची चूक नाही आहे, कारण तुम्ही त्याला तेच फीड करताय, तेच खायला घालताय जे तो नंतर वागणार आहे. मग त्याला दोष देऊ नका. आत्ताच जागे व्हा. आपण हिंदू आहोत याचा अभिमान मागा. आपल्या हिंदुत्व नुसतं परशुरामांचं कुठं आहे का हो कॅलेंडर, आहे का हो कॅलेंडर. कशासाठी. परशुराम कोण होते कधी मुलांना सांगितलं. 2 मिनटं एका तरी जणांनी सांगितलं की हे कॅलेंडर फक्त परशुरामाचं. आम्ही सगळे ब्राह्मण परशुराम जयंतीला एकत्र झालो. काय केलं. फक्त आम्ही आमचे व्यवसाय करतो, आम्ही कोणी विकायचं, कोणाचं त्याच्यामध्ये करतो. किती जण करतात. कोणीही करत नाही. का नाही हो, त्यांच्याकडे आंबेच 500 रुपयांनी पेटी सांगितली, बाजारामध्ये 300 होती. जाऊ दे ना, आपल्या माणसालाच जातोय ना, थोडा व्यवसाय पुढे गेला ते काय हरकत आहे का. ज्या गोष्टींचा विचार करून त्यांनी आपल्या व्यवसायावर सुद्धा मात केली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच लोकांची गोष्ट, त्याच लोकांचं व्यावहारिक पद्धत आपण जर पाळली, त्यांच्या जर लक्षात आलं की हे आता ऐकत नाही आहे, 2 रुपये खिशातले जास्त मोजायला तयार आहेत, तर आपोआप आळा बसेल. पण कुठंतरी सुरू करा, आपल्या घरापासून सुरू करा. हे केलं तर वाचणार आहात, नाही केलं तर पिढी आहेच आहे. हाय मॉम, हाय डॅड. आणि लक्षात घ्या, आज मंगल कार्यालयात ना तुम्हाला वाटेल की अतिशयोक्तीने बोलतोय, जिथं तिथं मंगल कार्यालयात ना तिथं अजून 5 वर्षांनी बार रेस्टॉरंट चालू नाही झाली तर मला सांगा, लग्न ही कन्सेप्टच बंद होईल. मग आमची मुलगी, आमचा मुलगा लिव्ह अँड रिलेशनमध्ये राहतो, याच्यासारखं दुर्दैव नाही. संस्कार नावाची गोष्ट नाही. डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूट, म्हणजे लग्नाच्या अगोदर सगळे उद्योगधंदे करून मोकळे व्हा आणि मग नंतर लग्न करा. कुठं चाललंय समाज. लेटेस्ट फॅशन. अहो कोणी आणली फॅशन ही. आपला हिंदू धर्म काय सांगतो, समाज काय सांगतो. अभ्यास करा, समजून घ्या. नाही समजलं तर वास्तवतेला मग सामोरं जायला तयार व्हा. आणि मग जास्त अपेक्षा ठेवू नका. मग मोदींकडनं पण अपेक्षा ठेवू नका. किती करतील बिचारे. एक माणूस एवढ्या सगळ्या ठिकाणी आघाड्यांवर लढून, स्वतःचं सगळं देऊन, सगळ्या प्रकारे करून सगळं त्याला लोक त्यांना शिव्यात घालतात. हा माणूस असं करतो, फ्रॉड करतो. ठीक आहे, कमवले पैसे, कुठं घालवले, आहे कुठं खर्चाला. त्यांचे घरचे वडील हे बोलतात, त्यांचे भाऊ हे बोलतात, त्यांची आई हे बोलत होती. इतके लाजा पण वाटत नाही. फेसबुकवरती असे काहीतरी कॅप्शन्स करून त्याच्यामध्ये टाकायचं, बेटा मैंने तुमको बोला था ना, तुमने सुना नहीं, हे असं तसं. अरे आपण कोणावर, अरे तो मोदी बघितला का, अरे तुम्ही अरे तुरे करताय. आपले पंतप्रधान आहेत. आई बापांनीच जर अरे तुरे केलं तर ते पोरगं तुम्हाला अरे बाबाच म्हणणार. अहो बाबा म्हणायची पद्धतच गेली, आता तर नावाने चाक मारतात. हे तुम्हाला आत्ता ऐकायला किंवा ते तुम्ही म्हणा बाबा ठीक आहे चांगला, अरे घेऊन ये रे. आपल्यात बदल घडवा.
संस्कार घडवा. बाहेरची माणसं आपल्याकडे संस्कार शिकायला येत आहेत, ते संस्कारित होऊन जाऊन त्यांचे देश संस्कारित करतायत. मोदीजींनी बाहेर जाऊन मुस्लिम राष्ट्रामध्ये आपला ठसा उमटवला, हिंदू धर्माचा प्रसार केला आणि त्यांना तो पटलाय आणि ते स्वतः त्याच्यावरती चालायचा प्रयत्न करतायत. आणि आपण भारतीय लोक दुर्दैवानी लक्षात येत नाही आहे, आपणच आपल्या माणसाला खाली ओढतोय. पण आता काही मला ते विचार वाटत नाही, कारण आता काय, आता परमेश्वराने त्या रामाने हातात घेतलेली सूत्र आहेत. बघा पुढं काय काय होत आहे. आणि जे भुंकतायत, जे ओरडतायत, त्यांची तोंड बंद झाल्याशिवाय राहणार नाही. पण कसं असतं ना, प्रत्येकाची वेळ ठरलेली असते, तो परमेश्वर ठरवतो. आणि जेव्हा लिहिलेलंच आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा धर्माला ग्लानी यायला लागते, जशी आत्ता आली आहे, आपण हिंदू लोक जागृत होत नाही आहे, तेव्हा भगवंताला एक अवतार घ्यायलाच लागतो. आणि तो भगवंताचा अवतार कुठल्या तरी विचारांनी आता होईलच. पाहू आपण. सर्वांचा दिवस शुभ हो. काही बोलताना जास्त बोललो असेल, चुकून तुम्ही तसे वागत असाल, तुम्हाला लागलं असेल तर क्षमस्व. श्रीराम.